आणि यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा. पाहूया 100 हेडलाईन्स. कल्याण अपहरण आणि हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, तर त्याची पत्नी साक्षी गवळीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. कल्याण अपहरण अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला अटक करताना आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर. विशाल गवळीला शेगावमधील जेंट्स पार्लर सलूनमधून अटक करण्यात आलं. कल्याण घटनेतील आरोपी विशाल गवळीनं 2023 मध्ये एका शाळकरी मुलीवर भर रस्त्यात अतिप्रसंग केला होता. पीडित मुलीच्या आईची एबीपी माझाला धक्कादायक माहिती. पीडित मुलीच्या अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांनी अडवली रुग्णवाहिकेची वाट. आधी आरोपीला फाशी द्या, नागरिकांची मागणी. पीडित मुलीच्या अंत्ययात्रेत नागरिकांची सरकारविरोधात घोषणाबाजी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांची फोनवरून चर्चा. कल्याण घटनेमधील जी बाब आहे ती गंभीर असून खटला फास्टॅग कोर्टात चालवण्याचे आदेश. कल्याणमधील घटना माणुसकीला काळीमा फासणारी, नरधमाला फाशीची शिक्षा होणार. मुलीला वाचवू शकलो नाही याचं दुःख, पण विकृती मोडून काढल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या राजगुरुनगर शहरातून बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळले. घराजवळ खेळत असताना दोन्ही बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. पुण्यातील राजगुरुनगरमधील बेपत्ता मुलींची शेजाऱ्यानं अत्याचार करून हत्या केल्याचं उघड. हत्येप्रकरणी आचार्याला अटक. पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर नातेवाईकांचा ठिय्या. लोणावळ्यातील एका पोलीस शिपायाकडून चिमुकलीसोबत अश्लील चाळे. कर्तव्यावर असताना पोलीस मद्यधुंद अवस्थेत पोलीस सचिन सस्तेचं निलंबन करून गुन्हा दाखल. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मुलींच्या हत्येची घटना संतापजनक. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. खासदार सुप्रिया सुळेंची एक्स पोस्ट. बदलापूरनंतर आता कल्याण आणि पुण्यात महिलांवर अत्याचार. जाग येण्यासाठी सरकार आणखी किती घटनांची वाट बघतंय? ट्विट करून विजय वडेट्टीवारांचा सवाल. अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट. ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोघांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. हत्येचा कट वेळीच उघड झाला. एकनाथ शिंदे आणि पोलीस दल कट रचणाऱ्यांना नक्कीच समोर आणतील आणि योग्य ती शिक्षा करतील, आमदार बालाजी किणीकरांना विश्वास. वसई पूर्वमधील वाळीव परिसरात कार चालकानं लहान मुलाला चिरडलं. फरार कार चालकाला पोलिसांकडून अटक. कल्याण न्यायालय परिसरात बंदूक घेऊन फिरणाऱ्या अंगरक्षकाचं प्रकरण. 1 अधिकारी 10 पोलिसांचं निलंबन. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. लातूरमधील बाळूडोंगरे हत्याकांडातील दुसरा आरोपी पोलीस ठाण्यात हजर. प्रमोद घुगे पाठोपाठ लॅब असिस्टंट अनिकेत मुंडेलाही पोलीस कोठडी. बीड हत्याकांड घडवणारे दोघे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. अंजली दवान यांची धनंजय मुंडेंवर पुन्हा टीका. धनंजय मुंडेंच्या हातात पिस्तूल असलेले फोटो आणि रील्स केल्या पोस्ट. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी फासावर गेले पाहिजेत. जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशी द्या. आरोपी कोणीही असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे, मात्र राजकारणापोटी आरोप केले जात असल्याचं धनंजय मुंडेंचं वक्तव्य. परभणीतली घटना, अमित शहांचं वक्तव्य आणि संतोष देशमुख हत्येविरोधात धुळ्यामध्ये मोर्चा. सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक संघटनांचा मोर्चात सहभाग. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा नव्यानं उभारण्यात येणार. 60 फूट उंच पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी खोदकामाला सुरुवात. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यांच्या अध्यक्षांच्या लवकरच निवडणुका होणार. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांची माहिती. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या महापौर पदावरून दावे आणि खोतकरांमध्ये वाद. शिवसेनेचा महापौर होणार खोतकरांचं वक्तव्य, तर भाजपचा महापौर होणार रावसाहेब दानवेंना विश्वास.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब घेतली गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट. पुढील 100 दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा. विभागांनी 100 दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश. महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. सुशासनाच्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करण्याचा मार्ग बळकट होईल, फडणवीसांना विश्वास. गोरेगाव पश्चिमेतील गुरुद्वाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली भेट. वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस सहभागी. अयोध्येतील हनुमंतगढीचे महंत राजूदास यांनी सह्याद्री अतिथीगृहावर घेतली फडणवीसांची भेट. पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा. किरीट सोमय्या उद्या मालेगावच्या दौऱ्यावर. मालेगावमधील आणखी एक घोटाळा उघड करणार, सोमय्यांची पोस्ट. योगेंद्र पवारांना ईव्हीएम बाबत केलेला अर्ज मागे घेण्यासाठी सुप्रिया सुळेंनी सांगितलं. ईव्हीएम मध्ये गडबड झाल्याचे पुरावे नाहीत, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळे ईव्हीएम बद्दल जे बोलल्या ते त्यांचं वैयक्तिक मत. पक्ष म्हणून आम्हाला अजूनही वाटतं की ईव्हीएम सदोष, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्वीकारला पदभार, मात्र पदभार स्वीकारण्यापूर्वी काम केलं सुरू. आकाश फुंडकर यांनी स्वीकारला कामगार मंत्रिपदाचा पदभार. अनेक योजना आणि कामं आहेत, राज्यासाठी चांगले प्रयत्न करणार, फुंडकर यांची प्रतिक्रिया. मंत्री गणेश नाईक यांनी स्वीकारला वनमंत्रीपदाचा पदभार. मंत्री झाल्यानंतर संजय राठोड पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांकडून राठोडांचं जंगी स्वागत. अमरावतीच्या 17 वर्षीय करीना थापाचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कारांना सन्मान. जयांबा अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली होती, त्यावेळी जीवाची पर्वा न करता करीनानं अनेकांचे प्राण वाचवले होते. वर्धाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महापालिका आयुक्त पदासाठी नियुक्ती झाली होती, ती रद्द. एनएमआरडीएच्या आयुक्त मनुषा खत्री यांची मनपा आयुक्तपदी नव्यानं नियुक्ती. वर्ध्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून वानमथी सी यांनी पदभार स्वीकारला. राहुल कर्डिले होते आधीचे जिल्हाधिकारी. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी हॉस्पिटलला बनावट औषधांचा पुरवठा. अन्न आणि औषध विभागाच्या तपासणीत आढळली होती बनावट औषधं. 2022 मध्ये बीड बस स्थानकाजवळ आढळलेल्या भेसळयुक्त औषध साठा प्रकरणी जालन्यात गुन्हा दाखल. आयुर्वेद औषधांमध्ये ॲलोपॅथी औषधांची भेसळ सुरू होती. भिवंडीमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाजपा आमदार महेश चौगुलेंची वाहतूक पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठक. 15 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन. आम्ही गिरगावकर संघटनेकडून परिसरात अनेक ठिकाणी फलक. मुंबईत मराठी माणसांची गळचेपी कधी थांबणार, असा फलकांमध्ये सवाल. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून धारावीत जोरदार बॅनरबाजी. पुनर्विकास प्रकल्पाची माहिती देणारे विविध भाषांमधील फलक लावले. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार. 1 फेब्रुवारीला शनिवार, परंतु अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्तानं शेअर बाजार खुला ठेवला जाणार. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगसाठी सरकारच्या हालचाली. मात्र चांदीवरील HUID सहजपणे निघून जात असल्यानं काय तंत्रज्ञान वापरावं याचा विचार सुरू. उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. राज्याच्या अनेक भागात पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज. मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर. पंढरपुरात दारू साठ्याबाबत पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क आमनेसामने. रांजणीमध्ये सापडलेला दारू साठा बेकायदेशीरच, पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षकांचा दावा.
नाशिकमध्ये 8 वर्षीय मुलाला दुकानदाराकडून मारहाण, मुलाच्या धक्क्यानं दुकानातील भया पडल्यानं मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या वडिलांवरही दुकानदाराचा हल्ला. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय, पाहत राहा एबीपी.